सन्मान आणि खराब चेंडू उत्तर त्यांच्याकडे भरू नये. बघूया. बघूया समोर आता मात्र तुफान. आता मात्र पुन्हा एकदा तुफान याच्या बॅटीतून आलाय कणकणीत षटकार. डीजे बघूया. पहिला षटक समाप्त झालाय. पहिल्या षटकामध्ये 14 धावा ठोकून काढलेल्या आहेत. तुफान यांनी एक उत्कृष्ट फलंदाजी करतोय तुफान आपल्या संघासाठी. जय ठाकर आता कुठेतरी आपलं प्रभुत्व गाजवतोय. आता मात्र मुकेश पहिला चेंडू एक मिसफिल्ड. मात्र कोणतीही धाव खर्च केली नाही. फक्त एक धावेने संतुष्ट. या एका धावेने धावसंख्येत भर. आता मात्र आणखीन एक येतोय लांब लचक षटकार. डीजे आणि सचिन यांच्याकडून 1000 रुपयाचे पारितोषिक. पुन्हा एकदा शॉर्ट चेंडू. हा देखील चेंडू जातोय सरळ षटकार. काय फटका रंगवलाय डीजे. पुन्हा एकदा हा देखील चेंडू जातोय सरळ सीमापार षटकार. डीजे मात्र तुफान सलग 4 षटकार ठोकले. तुफान यांच्या बॅटीतून आले 4 षटकार. आणि जर 6 षटकार ठोकले तर तुफान यांच्यासाठी पारितोषिक आलंय 1001 रुपयाचे पारितोषिक राजेश चव्हाण यांच्याकडून. ईश्वर भरवाड यांच्याकडून 1001 रुपयाचे पारितोषिक. आणि सचिन प्रजापती यांच्याकडून 1001 रुपयाचे पारितोषिक. आता मात्र 5वा देखील आलाय.
काय फलंदाजी करतोय, सलग 5 षटकार. आणि आता मात्र आणखीन एक षटकार आलं तर 3,000 रुपयाचे पारितोषिक आलंय तुफान यांच्यासाठी. बघूया तुफान 3,000 रुपयांचा मानकरी ठरतोय का. आता मात्र गोलंदाजी मार्कवर मोंटी. 2 षटक समाप्त केले. 2 षटक समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचलेली ती 45. बघूया आता मात्र पॉवर प्ले समाप्त होताना पॉवर प्लेच्या बाहेर राहतील. आता मात्र 5 क्षेत्ररक्षक. बघूया क्षेत्ररक्षणामध्ये थोडस बदल करताना मॉन्टी. बघूया वैयक्तिक तिसरं पहिलं षटक व संघाचं तिसरं षटक. आता मात्र विजयी कुठेतरी मारण्याचा प्रयत्न करतोय, मात्र त्याच्यावर येतं एक सिंगल धाव. या एका सिंगलने धावसंख्या जाऊन पोहोचली ती 46 या आकड्यांवर. मॉन्टी एक उत्तम प्रकारची गोलंदाजी त्याच्या मार्फत नेहमी राहिले. तोच मॉन्टी आता मात्र गोलंदाजी मार्कवर सज्ज झालाय. बघूया तुफानसाठी आलेले पारितोषिक. षटकार येतोय का 6वा षटकार. आता मात्र आलाय 6वा षटकार. काय फटका रंगवलाय. सलगचा 6वा षटकार येतोय तुफान यांच्या बॅटीतून. बघूया फिट्टी होईल का. काय फलंदाजी करतोय तुफान. ज्याप्रमाणे फलंदाजी करतोय बॅटीला काहीतरी जडीबुटी लावून आला असं वाटतोय तुफान. आता मात्र एक वेगवान चेंडू. बॅटर पासून थोडासा लांब ठेवलेला चेंडू वेगात गेलेला. यष्ट्यांच्या मागे निर्धाव चेंडू. एक चांगला चेंडू. आता मात्र बॅटीची वरची कडा. एक चांगला स्ट्रोक म्हणावा लागेल. त्याच्या मागे क्षेत्ररक्षक धावतो. त्याची पैकी येईपर्यंत एक धाव. दुसरा धावेचा प्रयत्न होता तुफान यांचा, मात्र नकार दिलाय. आणि तुफान यांच्या वैयक्तिक 50 धावा कंप्लीट होतात. काय फलंदाजी. आता मात्र तुफान एक तुफानी पारी खेळ आहे त्याच्या संघासाठी. एक देखना आणि चमत्कारी फलंदाजी तुफान यांच्या बॅटीतून. बघूया पुन्हा एकदा. उलटा चेंडू होता, मात्र त्याचा पुरेपूर समाचार घेता आला नाही. विजयांना माहित आहे समोर आहे तुफान. तुफान ज्याप्रमाणे फलंदाजी करतोय त्याला कुठेतरी स्ट्राईकवर आणणं एक चाल असावी अशी मला वाटतंय कुठेतरी. बघूया पुन्हा एकदा. आता मात्र आणखीन एक शॉट ठेवलेला चेंडू आणि त्याला मात्र शॉटच्या स्वरूपात पाठवलंय सीमा पार. षटकार डीजे.
गोलंदाजी मार्कवर प्रफुल विजय यांच्यासाठी खोलवर टप्प्याच्या चेंडू त्याला दिले दिशा त्याच्या मागे धावतो क्षेत्ररक्षक मात्र चेंडू जातोय जमिनीला गुदगुदल्या करत सीमा पार चौकार. आता मात्र एक वळण घेतणारा चेंडू थोडासा वळवलाय. लेफ्ट हँड गोलंदाज आहे वळवण्याची क्षमता त्याच्या हातात एक देणगीच्या स्वरूपात दिलेली असते त्या देणगीचे स्वरूप. पुन्हा एकदा एक चांगला चेंडू वेगवान चेंडू पहिला चेंडू थोडासा स्लोवर ठेवला त्यानंतर आता मात्र वेगवान मारा प्रफुल यांचा आता कुठेतरी थांबून ठेवण्याचा प्रयत्न होतोय. बघूया किती वेळ थांबू शकतो प्रफुल. वेगवान गोलंदाज आहे आयकॉनची भूमिका सतत त्याची राहिली तोच प्रफुल. हा आता मात्र पुन्हा एकदा वळण घेणारा चेंडू बॅटर पासून थोडासा लांब ठेवलेला चेंडू आणि तिथून वळण घेतोय सरळ यष्ट्यांच्या मागे एक चांगला चेंडू. आता मात्र चेंडूला दिलं फेकून चेंडू जातोय सरळ सीमापार षटकार. आता मात्र बॅटीची वरची कड्या त्याच्या मागे धावतोय क्षेत्ररक्षक चेंडू थांबणार नाही चेंडू गेलाय सरळ सीमापार चौकार.
आलाय किरण. एक चांगला चेंडू आल्या आल्या चांगल्या चेंडूची सांगता करताय किरण. ज्याप्रमाणे फलंदाजी करतोय तुफान, एक उत्तम प्रकारची फलंदाजी. बघूया किरण किती वेळ थांबू शकतो या दोन्ही बॅटरला. आता मात्र विजय हा देखील जास्त वेळ थांबणार नाही, त्याच्या देखील बॅटीतून आलाय षटकार. डीजे एक वेगवान मारा, मात्र त्याच्या मागे क्षेत्ररक्षक येतोय. तिथून पैकी येईपर्यंत एक धाव सहजरित्या कंप्लीट. बघूया समोर तुफान, एक फुकार बॅट्समन, एक तुफानी फलंदाजी करतोय. बघूया जिंकायचे असेल तर अशीच फलंदाजी करावी लागेल सातत्याने. बघूया समोर आता मात्र लोवर पद्धतीचा चेंडू आणि वरदान मिळालंय ते तुफान यांना. एक सहज सोपा झेल होता, मात्र तो झेल काही टिपता आला नाही. नकुल यांना जीवनदान भेटलंय तुफान यांना. आतापर्यंत 50 पेक्षा जास्त धावा ठोकल्यात आणि त्या खेळाडूला जीवनदान भेटणं कुठेतरी पुन्हा एकदा बॅटीची वरची कडा, त्याच्या मागे क्षेत्ररक्षक धावतोय. बघूया त्याची पैकी पर्यंत एक धाव सहजरित्या कंप्लीट. बघूया जीवनदानाचं भुगतान कसं करतोय तुफान. आता मात्र त्रिफळा उद्ध्वस्त. तुफान यांची फलंदाजी आणि तुफान यांनी रंगमंचावर येऊन आपलं पारितोषिक घेऊन जावे. सचिन यांच्या हातातून सचिन यांनी मंचावर यावे, आपलं पारितोषिक तुफान यांना द्यावे अशी मी विनंती करतोय. बघूया आता मात्र गोलंदाजी मार्कर ओके. समोर फलंदाज विजय, थोडासा लांब ठेवलेला चेंडू त्याला दिला भिरकावून, त्याच्या मागे क्षेत्ररक्षक आणि गचाळाचं क्षेत्ररक्षण चौकाराच्या स्वरूपात. वळूया डीजे कडे. मात्र विजय यांची देखील बॅट कुठेतरी समाचार घेतोय. पुन्हा एकदा थोडासा बॅटर पासून लांब ठेवला चेंडू, बॅट बॉलामध्ये उसळी जास्त सरळ विसावतोय.
कीपरच्या हातात एक चांगला चेंडू. पुन्हा एकदा पुढे ठेवला चेंडू. बघूया त्याच्यावर खर्च केले एक धाव. आतापर्यंत चांगलीशी गोलंदाजी मुकेश यांची. बघूया समोर संदेश. संदेश यांना कुठेतरी बांधून ठेवलाय. एक निर्धाव चेंडू. बघूया संदेश एक खुकार बॅट्समन आहे. किती काळ थांबू शकतात. आता मात्र होतोय त्रिफळा उद्ध्वस्त. बघूया बघूया आता मात्र एक चांगला चेंडू आणि वरची होते समाप्ती. 6 षटक समाप्त झाले. धाव संख्या जाऊन पोहोचली ती 89. हॅलो. ज्याप्रमाणे फलंदाजी केली होती तुफान यांनी त्यांच्यासाठी पारितोषिक आलंय. 1,500 रुपयांचे पारितोषिक सचिन यांच्या हातून. मी द्यावी विनंती करतोय. सचिन आता मात्र पुन्हा एकदा काय फटका रंगवलाय. त्याच्या मागे क्षेत्ररक्षक. तो काही थांबवता येणार नाही. तो गेलाय चेंडू सरळ सीमा पार चौकार. या मैदानात पुन्हा एकदा काय फटका रंगवलाय. चेंडू जातोय सरळ वरच्या डोक्यावरून षटकार. डीजे एक उत्तम प्रकारची फलंदाजी. नक्कीच सलग 6 षटकार ठोकले होते आणि त्याच्यासाठी पारितोषिक आले 1,500 रुपयाच्या. आणि आता मात्र येतोय वाईट एक खराब चेंडू. आणि या वाईटच्या स्वरूपात संघाच्या होतात धावा 100 पूर्ण. आता मात्र पुन्हा एकदा बॅटीची वरची कडा आणि चेंडू सरळ जातोय जमिनीला गुदगुल्या करत.
सीमा पार चौकार. पुन्हा एकदा एक चांगला चेंडू मानावा लागेल, मात्र पंचांचा निर्णय काय येतोय बघूया. एक चांगला चेंडू. बघूया पुन्हा एकदा थोडासा रनअप मध्ये अडथळा. या षटकातील शेवटचा चेंडू. सॉरी, दोन 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 दोन. पुन्हा एकदा चेंडूला दिलंय ढकलून, चेंडू गेलाय जमिनीला गुदगुल्या करत. हा देखील आलाय चौकार. डीजे एक उत्तम प्रकारची फलंदाजी. काल देखील ज्याप्रमाणे 40 धावांवर खेळताना आता मात्र एक सन्मानित चेंडू, सन्मान दिलाय आणि ओव्हरची होते समाप्ती. 7 षटक समाप्तीनंतर धावसंख्या पोहोचली ती. बघूया विजय समोर गोलंदाज. आता मात्र 8वं षटक हाताळण्यासाठी समोर आलाय तो नकुल. नकुल यांनी सलग 3 विकेट घेतलं तर 1001 रुपयाचं पारितोषिक आलं. एक वेगवान चेंडू, एक चांगला चेंडू, बॅटर पासून थोडासा लांब ठेवलेला चेंडू, एक वेगात यष्ट्यांच्या मागे. शेवटचं षटक प्रगतीपथावर. धावसंख्या पोहोचली ती 109 या आकड्यांवर. बघूया विजय मेजर 41 धावांवर खेळताना. बघूया पुन्हा एकदा एक चांगला चेंडू. विजय यांना जखडून ठेवलाय, बॅटर पासून लांब ठेवला चेंडू. नकुल यांनी जर मेडन ओव्हर टाकली तर 501 रुपयाचे पारितोषिक आलंय. पुन्हा एकदा एक चांगला चेंडू. रनआउटची संधी निर्माण झाली आहे, मात्र बॅटर आपल्या क्रीज मध्ये सही सलामत. बघूया बॅटर यांना कुठेतरी थांबून ठेवलं, विजय यांना कुठेतरी थांबून ठेवलंय. 3 सलग निर्धाव चेंडू. शेवटचं षटक. हे षटक हाणामारीचे षटक असते, मात्र आतापर्यंत थांबून ठेवले. पुन्हा येतय 4थ्या चेंडूवर फक्त 1 धाव खर्च केलाय. बघूया समोर नितीन फक्त 1 धाव खर्च केले. काय षटक हाताळलंय 4 चेंडू मध्ये. बघूया क्षेत्ररक्षणामध्ये थोडासा बदल.
बघूया चेंडू जातोय सरळ एक्स्ट्रा कव्हर मध्ये, तिथून फेकी येईपर्यंत 2 धावा कंप्लीट. तिसऱ्या धावेचा प्रयत्न होतोय का, मात्र नकार दिलाय. बघूया धाव संख्या संपवली होती 112 या आकड्यांवर. स्लोवर टाकल्या चेंडू, खेळची संधी तयार झाली आहे. शेवटचा चेंडू आणि किती धावा येतात बघूया. 2 धावा, तिसऱ्या धावेचा प्रयत्न होतोय का, आणि होते इथे ओव्हरची समाप्ती. 8 ओव्हर समाप्तीनंतर धाव संख्या संपवली होती 114, म्हणजे 115 धावेचं टार्गेट समोर ठेवलंय ते जय ठाकरे याचं. थँक्यू डीजे. प्रशांत मेहर यांचं सहर्ष स्वागत आहे. कृपया करून त्यांनी मंचावर येऊन स्थानापन्न व्हावे अशी मी विनंती करतोय. पण सन्मान स्वीकारण्यासाठी या भरतजी यादव साहेब यांचे शुभ हस्ते म्हणतात ते सन्मान सुद्धा केला जात आहे. ते शाल देऊन तसेच सदा आठवणीत राहील असं सन्मानचिन्ह देऊन साहेबांचा सन्मान प्रशांतजी मेहर साहेब उपस्थित झालेले आहेत. या सकाळच्या स्तरामध्ये आपलं व्हेरी वेलकम या स्पर्धेमध्ये सनातन चषक 2026. चला बॅटर लगेच मैदानाचा ताबा घेतील आणि याचा नंतरचा होणारा सामना दोन्ही टीमला विनंती आहे आपण लगेचच मैदानाचा ताबा घ्यायचा आहे. याच्यानंतर होणारा सामना दोन्ही टीम विनंती आहे की आपण टोसाठी या आणि 2 बॅटर लगेचच मैदानाचा ताबा घेतील. इथे आपण पाहतो की 114 धावा झाल्यात आणि 115 धावेचा
पाठलाग करायचा आहे. आव्हान तर मोठं आहे, नो डाऊट. तो बॅटिंग लाईनअप पाहायला गेलं तर तितकी चांगली स्ट्रॉंग सुद्धा पाहायला मिळते. सलामीच्या भूमिकेमध्ये जाधव मेजर आणि बॅटिंग करण्यासाठी मुकेश हे आक्रमक जोडी सुद्धा मैदानात एंटर होईल. डावेचा कसा पाठलाग केला जाईल आपण पाहता. आहात दुसरा दिवस या स्पर्धेचा. महाराष्ट्राचा आराध्य दैवत राजे शिवछत्रपती शिवाजी महाराजांना पुन्हा एकदा मानाचा मुजरा आपण पाहतो की जिथे सनातन चषकचा हा इव्हेंट ब्युटिफुल सुद्धा पाहायला मिळतो. पहिल्या सामनाच्या दिवसातील एक बल्लाढ्य टार्गेट आणि त्या बल्लाढ्य टार्गेटचे आव्हान जे आहे ते कसं पेललं जाईल हे सुद्धा एक मोठा प्रश्न सुद्धा निर्माण होऊ शकतो. तो टार्गेटचा पाठलाग करत असताना आपल्याला आपण नेहमी दर्शवतो की जेव्हा आपण पाठलाग करता तेव्हा दिल से नहीं आपको दिमाग से जलना पड़ता है. आणि त्याचमुळे आपण पाहतो की सुरुवातीपासून आक्रमकतेने क्रिकेट खेळणं अनिवार्य आहे. तेव्हाचे मॅच टार्गेट जे आहे ते अगदी चेस होऊ शकता नाही. तो प्रयत्न करण्यासाठी दोन आक्रमक फलंदाज सध्या मैदानाच्या मध्ये पुन्हा एकदा एंटर होतील. तिला पुढच्या सामन्यात दोन्ही टीमला विनंती आहे आपण उपस्थित असाल तर लगेच टॉस आपण कॉन्टॅक्ट करायचा आहे. चला, जय महाराष्ट्र आणि वारली वॉरियर्स दोन्ही टीमला विनंती लगेच आपण टॉससाठी रिपोर्ट करा. पहिलं षटक आशुतोष सध्या बॉलिंग मार्क होती. तुफान या नावाने नेहमीच प्रसिद्धी आणि आज तुफानवाली पारी त्यांच्या बॅट म्हणून आपण पाहिलेला आहे. अडुशट होते सुरुवात. इथे दोन टीम पुणे एकदा सज्ज झालेल्या आहेत ज्यामध्ये आपण पाहतो की जय ठाकर आणि दुसऱ्या बाजूने रिलायन्स 11 टीम साठी आव्हान तर मोठं आहे, नो डाऊट. पुणे एकदा पहिला बॉल हवे तर केला पिठा आहे सध्या त्यांना झेल पकडण्याचा प्रयत्न निशांत तिथे आहे. बॉल कॅरी करण्याचा प्रयत्न चांगला राहिला पण तो बॉल जो आहे तो पकडता आलेला नाही आणि त्यात पुढे ड्रॉप दिस कॅच. बॉल हवेत खेळण्याचा प्रयत्न पुढे हवेतच पकडला जाईल आणि त्यांचा विकेटचे प्रथम फलंदाज ज्यावेळी बॅक टू द पॅव्हलियन बाद होईल. त्याला वारली वॉरियर्स आपण आपला कर्णधार लगेच पाठवायचा आहे. जय महाराष्ट्र आपण आपला कर्णधार लगेच पाठवा. हा शेवटचा आणि अंतिम पुकार असेल आपल्यासाठी. काल आपण प्रत्येक टीमसाठी हेच दर्शवलेले आहे की जर समोरचा संघ उपस्थित राहील तर त्या टीमला टॉस विन दिला जाईल. त्यासाठी आपण वेळेत टॉससाठी उपस्थित राहा. ही आपली स्पर्धा आहे आणि तिथे आपल्याला वेळेचे सर्व कामं जे आहेत ते उरकण्यासाठी आपण सातत्याने त्या गोष्टी ज्या आहेत त्या पार कराव्या. त्यासाठी विनंती लगेच टॉससाठी आपण या. पहिल्यावरचा खेळ सध्या आचार्य आहे. हा पुस्तक ऑफसाईडला कट केला पण सुद्धा आहे तिथे तैनात. बॉलच्या प्रेममध्ये ईश्वर तिथे पोहोचतील. एक धाव इथे प्राप्त केली जाते. पुन्हा एकदा सेकंडचा कॉल आणि तप्त 2 धावा इथे प्राप्त केल्या जातील. चांगली रनिंग बिटवीन द विकेट. या 2 धावा प्राप्त या 2 धावीच्या मदतीने धावसंख्या जॉब स्कोरवरती धावांची गती जी आहे ती फलकाती जेव्हा पोहोचते आता 3 या अंकावरती. चांगली बॉलिंग पहिल्या षटक तितकंच चांगलं. पुन्हा एकदा आपण सुद्धा पाहायला गेलं कट करायचं पण तसं झालेलं नाहीये. आंतरिक योग्य लेनवरती बॉलला डिलिव्हर करत असताना सातत्याने प्ले करण्याचा प्रयत्न चांगला राहिला पण बॅट आणि बॉलचा जो मात्र कॉन्टॅक्ट आपल्याला पाहिजे तो मात्र होताना दिसत नाहीये. त्यासाठी टायमिंग पाहिजे. फक्त 3 धावा आहेत. 114 धावा झाल्या तर 115 धावेचा पाठलाग करायचा सामना जिंकण्यासाठी. राऊंड विकेट पुन्हा करायचा होता. फिटनेस सुद्धा आहे तैनात आणि इथे सुद्धा झेल पकडला जाईल. आणखी एका विकेटच्या पतन म्हणजे 2 धक्के. आणखी एक फलंदाज याडी बॅक टू दी पॅव्हलियन. विकेटच्या पतन तत्पूर्वी जाऊया डीजे मास्टर. तर आता दर्पण सध्या आहे यावेळी टीम रिलायन्स 11
रिलायन्स 11 टीमने पहिला सामना गमावलाय. हा सामना त्यांच्यासाठी तितकाच महत्वाचा राहील का? अगदी आवश्यक आहे की पुणे दोन साईडला आपण सुद्धा अगदी कट करत होता, पण जे मत आवश्यक आहे की आय कॉन्टॅक्ट मत व्यवस्थित होताना दिसत नाहीये. पुणेदा बॉल जो आहे तो टक्कर देईल. होते षटकाची समाप्ती. पहिल्या खेळ समाप्त. धावसंख्या जॉब स्कोर ती फक्त आणि फक्त 3 धावा. पहिल्या खेळ समाप्त. 2 गडी गमावलेत. आपण बेस्ट बॉलर आणि बेस्ट बॅटर पर डे आणि दिवसातील सर्वोत्कृष्ट कामगिरी ज्या फलंदाजाची असेल, ज्या गोलंदाजाची असेल, त्यासाठी आपण पाहतो की एफएस स्पोर्ट म्हणजे फ्रेंड स्पोर्टच्या वतीने प्रत्येक खेळाडूसाठी आपण पाहतो की दिवसाची उत्कृष्ट कामगिरी बदल त्यांना टी शर्ट जे आहे ते प्रदान करण्यात येईल. आणि कालचा दिवस पाहायला गेलं तर भूमिक पटेल यांचा खूप चांगला राहिला. भूमिक दुबला अप्रतिम कामगिरी करत असताना पहिल्या इनिंग मध्ये नाबाद खेळी, दुसऱ्या इनिंग मध्ये नाबाद मॅच विनिंग इनिंग डाऊन द ट्रॅक. फटका पुन्हा एकदा चांगला खेळला, पण बॉल जो आहे तो पुन्हा एकदा टायमिंग जे आहे ती व्यवस्थित झालेली नाहीये. या मॅचचं पूर्णपणे जबाबदारी जी आहे ते आता मुकेशच्या खांद्यावरती आहे. मुकेश जर चांगला खेळ करतो तर या मॅचचं लक्ष जे आहे ते पार होऊ शकतं. तो प्रयत्न सुद्धा करावा लागेल. विकेट राखण्याचा प्रयत्न होऊन सुद्धा फटका चांगला आहे. फिल्डर सुद्धा मैदानाच्या आतमध्ये, बॉल मैदानाच्या बाहेर येतो हा षटकार. त्याला जय महाराष्ट्र आणि वारली वॉरियर्स त्याला दोन्ही टीमला विनंती आहे. आम्ही आदरणीय प्रशांत मेहर साहेबांना विनंती करत आहोत की आपल्या शुभ हस्ते नाणेफेकीचा आपण कॉल करावा. प्रशांत मेहर साहेब आपल्या विनंती आहे आपण आपल्या शुभ हस्ते नेक्स्ट मॅचचा टॉस जो आहे तो आपल्या शुभ हस्ते आपण करावा ही विनंती. पुन्हा एकदा रिव्हर्स घेण्याचा प्रयत्न जोरदारपणे अपील केली जाते. कुठल्या प्रकारचा पुन्हा एकदा इथे जो मत प्रश्न विचारला होता त्याच्यावरती पंचायती कुठल्या प्रकारचा असर पडलेला नाहीये. आणि तत्पुढे आणखी एक डॉट बॉल या प्रकारची बॉलिंग राहिली तर डोकेदुखी रिलायन्स 11 टीम साठी होऊ शकते. मोठे फटके सातत्याने अगदी खेळायचे आहेत आणि तो प्रीत सुद्धा दर्जेदार करावा लागेल. तो प्रीत आता तरी पाहायला मिळेल का? पुन्हा एकदा प्रयोग करायचा होता. बॉल हवेतच चाललाय. फिल्डर सुद्धा आहे तैनात. बॉलच्या खाली येतील आणि मुकेश चिकडे ते समाप्त. निशांतनं आधी पाहायला गेलं चुकी केली त्या इलाक्यामध्ये पुढे याडी चुकवणार नाहीये. आहेत तिथे फिल्डर तैनात आणि झेलला कॅरी. हा तिसरा झटका. विकेटचे पतन फलंदाज यावेळी तखदी पॅलियन. विकेट डाऊन. टस्ट बॉक्स मध्ये लगेचच वारली वॉरियर्स आणि जय महाराष्ट्र आपण लगेचच टॉससाठी रेडी राहा. विजय ठाकरे पवन सध्या बॅटिंग करण्यासाठी नवीन फलंदाज. पुणे हवेत खेळण्याचा प्रयत्न होता. बॉल उपसिला गॅप मध्ये बिटवीन द गॅप मध्ये शरद सुद्धा बॉलचा पाठलाग करत असताना बॉल थांबणार नाहीये. चांगलं प्लेसमेंट सध्या पवनच्या बॅट मधून आणि बॉल जयसिंबा पार येतो हा शानदार दिलखेचक चौकार. त्या चौकारच्या मदतीने धवींची गती फलकाती जाऊन पडते स्कोर कार्ड वरती. आता 13 धाबा शेवटचा बॉल आहे या षटकातील. 13 धाबा फलकाती. पहिले सुद्धा खूप चांगला हरवला. पहिल्या ओव्हरमध्ये फक्त 3 धाबा खर्च केल्या. पुन्हा एकदा प्रयोग करायचा होता. हा पोस्ट पॅचेज आहे. फिल्डर तिथे तैनात. लेग गलीचे फिल्डर अगदी विकेट किपरच्या मागे जातील. बॉलला फील्ड करतील. एक इथे प्राप्त केली जाते आणि या सिंगलच्या मदतीने ओव्हर नंबर 2 चा खेळ समाप्त आणि 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या जंप स्कोर कार्ड वरती आता 14 धाबा म्हणजे आता माघारे आहे. पिछाडीवरती सध्या टीम आहे जिथे गलटणी पुन्हा एकदा द्यावी लागेल. तिला पुढच्या मॅचचा टॉस लगेचच जय महाराष्ट्र आणि वारली वॉरियर्स याला लगेच आपण टॉस साठी रेडी राहा.
कॅमेरामॅन आपण मुख्य टॉस बॉक्स मध्ये कॅमेरा पण कॅप्चर करायचा आहे, जिथे आपण प्रशांतजी मेहर साहेब यांच्या सोबत ते टॉस करणार आहोत. पण येथे दर्शक 9 बॉलची पुन्हा एकदा घोषणा केली जाते. पहिला बॉल 9 बॉल म्हणजे तपरीचा बॉल पुन्हा एकदा आहे. रियास 11 पुन्हा एकदा प्रकाराचा होता हा बॉल फ्रीचा आहे. संदेश सुद्धा आहेत बॉलच्या खाली पोहोचण्याचा प्रयत्न, तो बॉल जो आहे तो जाईल मैदानाच्या बाहेर. चांगला टायमिंग. हा षटकार आहे की चौकार आहे, 4 धावा इथे प्राप्त होतील. चांगला फटका सध्या बॅटरच्या बॅट घेऊन पवन सध्या तरी आपण पाहतो की 2 चौकाच्या मदतीने चांगली सध्या बॅटिंग सध्या त्यांच्या मार्फत पाहायला मिळते. आम्ही प्रशांतजी मेहर साहेब विनंती करतो की आपण तिथे थांबायचं आहे. प्रशांतजी मेहर साहेब आपले सुपरस्टार पण बेस्ट बॅटर आणि बेस्ट बॉलर हा किताब जो आहे तो देणार आहोत. दिवसाची सर्वोत्कृष्ट कामगिरी आणि सध्या साहेबांच्या हस्ते आपण सन्मानित करणार आहोत. अगोदर आपण बेस्ट बॅटर देणार आहोत. भूमिक पटेल आपण या भूमिक दुबडा आपल्याला देण्यात येईल दिवसाचा बेस्ट बॅटर. एका इनिंग मध्ये नाबाद 28 आणि त्यानंतर आपण पाहतो की 49 धावा देते बॅट पण आपण पाहिले आणि आपण देत आहोत सध्या उत्कृष्ट फलंदाज दिवसातील आणि त्यानंतर बेस्ट बॉलर जगदीश धोडीशार. त्यानंतर आपण देत आहोत बेस्ट बॉलर जगदीश धोडीसरांची कामगिरी तितकी चांगली राहिली पहिल्या दिवसामध्ये. डिफेन्स मोड मध्ये पुन्हा एकदा पटका बॅकफुटी जाऊन खेळण्याचा प्रयत्न होता आणि त्यानंतर बॉल पाहायला गेला तर इथे सुद्धा 1 धाव इथे प्राप्त केली जाते. या सगळ्याच्या मदतीने धावीची गती जी आहे ती 9 पॉईंट फलकावती. 24 धावा. 25 बॉल मध्ये 98 धावींची आवश्यकता आहे. 25 बॉल 98 धावींची आवश्यकता म्हणजे का तर सिंगल डबल काम तर बिलकुल जमणार नाहीये. प्रहार करण्याचा प्रयत्न होता आणि फिल्डर सध्या तैनात आहे. बोला पुणे फिरकती विकेटच्या पतन पुणे फलंदाज बाद. आता वापर 30 बॉल आता शिल्लक आहेत आणि 30 बॉल मध्ये धवीचे पाठला करायचा सामना जिंकण्यासाठी जिथे 115 धावीचे टार्गेट आणि 115 धावीचा पाठला करायचा असेल तर अजूनही 30 बॉल मध्ये धावींची आवश्यकता आहे. सामना जिंकण्यासाठी 85 धाव्याची आवश्यकता. डीजे विकेटचे पतन सतत विकेटची पद्धत जी आहे ती थांबवता आलेली नाहीये आणि त्यात पुढे सातत्याने विकेट गमावलेत. 30 बॉल मध्ये आता धावींची आवश्यकता सामना जिंकण्यासाठी 85 धावींची आवश्यकता आहे. हे काम इथून सुद्धा होऊ शकते पण त्यासाठी आपण पाहतो की स्ट्रोक सिलेक्शन चांगलं पाहिजे, मजबूत पाहिजे आणि त्यामध्ये मनगटामध्ये ताकद सुद्धा तितकी झोकावी लागेल. आर्यन ओव्हर नंबर 4 मध्ये आर्यनला पुन्हा एकदा प्रोमोशन केलं जातं. पहिला बॉल मोठा धमाका फिटस सध्या शिरोश आहे तिथे तैनात.
एखादी कामगिरी आपण पाहतो की बॅटिंग करत असताना चांगली केली आहे. आपोआप आत्मविश्वास आपण पाहतो की सेकंड इनिंग मध्ये अगदी वाढतो आणि तो आत्मविश्वास फिल्डिंग करत असताना शेवटच्या मार्फत तितका चांगला पॉन्सला प्रहार अख्खो टप्प्याचा बॉल हुक केला बॉल आणि 4 धावा पकडतील. बॉल पार येतो बॉल मध्ये त्याच्या पलीकडे दर्जेदार चौकार. अख्खूट टप्प्याचा बॉल होता आणि त्याच्यावरती पुन्हा एकदा समाचार जो आहे तो घेतला जातो या चौकाच्या मदतीने. धावसंख्या जॉब स्कोर कार्ड होती आता 34-81 धावीची आवश्यकता. हो पुन्हा एकदा प्रहार करायचा होता. हा पोचला बॅटची एज हा पोचला मागे चाललाय. बॉल पुन्हा एकदा थांबेल का? बॉल पुन्हा एकदा अनादर अनस्टॉपेबल अनादर जेल बॉल सीमा पार. इट्स अ 4 चौकार. टीमसाठी राहिले सुरुवातीला धाबा आलेला नाही. तो धाबा करण्याचा भीम पराक्रम जो आहे तो पुन्हा एकदा पवन वारासारखा अगदी त्याचा खेळ सुद्धा आहे. कट करायचा होता बॅट चेंज आहे का? येस विकेट डाऊन होईल आणि आणखी एक फलंदाज आणि बॅक टू दी पॅव्हलियन. आता पाहायला गेलं तर 5वा झटका आहे आणि नवीन फलंदाज सध्या बॅटिंग करण्यासाठी मैदानात आता जाताना दिसत आहेत. प्रफुल यावेळी मैदानाच्या आतमध्ये. प्रफुलच्या बॅट मधून धमाकेदार 4 रन्स. ओ डबल माइंड मध्ये बोलला पुन्हा एकदा डिलीट करत असताना इथे पंच दर्शतील हा पण वाईट असेल. बॉल पुन्हा एकदा पडण्याचा जास्तीत जास्त बाहेर आहे आणि त्यात पुढे पंच दर्शतील हा बॉल एक्स्ट्रा लाईन जे आहे ते पुन्हा एकदा डाऊन द लेग अवांतर धावसंख्या पुन्हा एकदा फलकात तयार केली जाते. एक्स्ट्राच्या मदतीने धमीची गती जी आहे ते फलकात जाऊन पोहोचते 43 धावसंख्या फलकात. कबनी मोठे सुद्धा आहे. दुसऱ्या बाजूने पाहायला गेलं तर प्रफुल सुद्धा आहेत. पण ज्या प्रकारे आपण पाहतो की तुफान इनिंग पाहिजे त्या प्रकारची पुन्हा एकदा बॅटिंग करावी लागेल. ऑप्शन पुन्हा एकदा पक्का चांगला फिल्डर पुन्हा एकदा आहे तर एक धाव इथे प्राप्त केली जाते आणि या सिंगलच्या मदतीने आता होईल षटकाची समाप्ती. 4 वर खेळ मात्र जिंकण्यासाठी आता आवश्यकता आहे की 24 बॉल आणि 24 बॉल मध्ये 71 धावेची आवश्यकता आहे. 24 बॉल मध्ये त्याला वारली वॉरियर्स आपण लगेच आपला कर्णधार आपला डिसिजन आहे ते आपण लगेचच करवायचं आहे. पाणी मैदानात जाईल. 24 बॉल 71 धावेची आवश्यकता. सामना जिंकण्यासाठी घेऊया छोटासा डीजे वाला ब्रेक.
24 बॉल मध्ये मॅचला जिंकण्यासाठी आव्हानात्मक धावसंख्येचा पाठलाग जो करायचा आहे, त्यामध्ये बॅटिंगचा जो मत आपण पाहतो की स्ट्रॉंगनेस जो आहे तो पुन्हा एकदा दर्शवण्यासाठी मोंटीला तितकेच मोठे फटके जे आहे ते खेळावे लागतील. तो प्रयत्न आपण पाहतो की प्रफुल्ला सुद्धा तितकाच दमखम जो आहे तो दावा लागेल. तेव्हाच या मॅचचं चित्र जे आहे ते कठीण होऊ शकतं, कारण की ओव्हरटेक करण्यासाठी अजूनही धावेचा पाठलाग करायच्या 24 बॉल मध्ये 71 धावेची आवश्यकता, म्हणजे तर तुम्हाला 4 ओव्हर मध्ये या लक्ष्याचा पाठलाग करायचा आहे आणि ती थोडस कठीण आहे. पण क्रिकेटच्या या मैदानात अशा गोष्टी ज्या आहेत त्या अगदी कठीण तर बिलकुल नसतं. प्रफुल्ला ते काम करावं लागेल. पुन्हा एकदा यात हा बॉल फटका चांगला खेळावर स्वतःला जगा बनवली. बॉलला पुन्हा एकदा जगा दाखवण्याची तयारी जी केली होती त्यामध्ये फटका तर चांगला आहे, सुद्धा आहे तिथे स्थित एक प्राप्त केली जाते आणि या सिंगलच्या मदतीने नवीनची गती जाऊन पोहोचते फलकाते 45 पुढचा सामना आपल्या समोर आहे जय महाराष्ट्र आणि वारली वॉरियर्स असा सामना आपल्या समोर येईल. या मॅचवरती ईश्वर पुन्हा एकदा पुढचा बॉल चांगली बॉलिंग ईश्वरच्या आतापर्यंत राहिलेली आहे. पुन्हा एकदा सर बॅटचा वापर, हा पण सुद्धा हवे चाललाय. निशांत सुद्धा आहे बॉलच्या खाली आणि निशांत कडून पुन्हा एकदा चुकी झालेली नाहीये. आणखी एक धक्का, मोंटी पुन्हा एकदा एवढी बॅक टू द पॅलियन. आणखी मोठे फटके मारायचा तर मोठ्या फटक्या मारण्याचा मोह जो आहे तो आवडता आलेला नाहीये आणि यावेळी विकेटच्या पतंग फलंदाज तिचे 5व्या ओव्हर मध्ये सध्या ईश्वर आहेत, पण तो बॉलिंग अटॅक तितका चांगला सध्या पाहायला मिळतो. विकेट गमावत बॅटिंग करणाऱ्या टीमने आता नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आता असे सुद्धा मैदानाच्या आतमध्ये म्हणजे तर आता 6 विकेट गमावले. ते सुद्धा आपण पाहतो की डोकेदुखी सध्या रिलायन्स 11 टीमची राहिलेली आहे आणि कमीत कमी आपण पाहतो की 10वीपर्यंत रोखलं तर नेट रन रेट हा विषय जो आहे तो खूप कठीण होऊ शकतो, कारण की पहिला सामना गमावलाय. इथून जर टेकअप घ्यायचा असेल तर त्यासाठी आपण पाहतो की ऑलमोस्ट 100 धावा तरी फलकातील लावणं गरजेचं आहे. पुन्हा एकदा पुढे खेळण्याचा प्रयत्न, हा पण सुद्धा टप्पा पडल्यानंतर इथे सुद्धा बॉल आणि बॅटचा कॉन्टॅक्ट नाहीये आणि इथे सुद्धा बॉल जो आहे तो पुन्हा एकदा रपकन विकेट किपरच्या हातामध्ये आहे. तिथे सचिन प्रजापती सचिन पुजारी तिथे आहेत. चांगली किपरची भूमिका. हो पुणे एकदा पुढे येण्याचा प्रयत्न, हा बॉल सुद्धा पाहायला गेला तर कारण की सचिन यांना सुद्धा माहिती आहे आपल्या पॅटर्नने खूप चांगली कामगिरी केलेली आहे. आपल्याला सुद्धा ते काम जे आहे ते अगदी पाहायला गेलं तर हार्डवर्क जे आहे ते आपल्याला सुद्धा घ्यावं लागेल आणि किपरच्या भूमिकेमध्ये आता काही कमाचं सुद्धा आपण पाहतो की लाजबाब सुद्धा टेकअप ते करत आहेत. आपण सुद्धा प्रहार करण्याचा प्रयत्न, बॉल पुणे डाऊन्सला ढकलला फिटे सुद्धा आहे तैनात. प्रत्येक गोष्ट आता पाहायला गेलं तर सोन्यासारखं होताना दिसते. तिथे आपण पाहतो टीम यावेळी चांगलं क्रिकेट सुद्धा दर्शवत असताना जबरदस्त कामगिरी आता राहिलेलं आहे. जय ठाकर आणि त्यांच्या विरोधात पाहायला गेलं तर जो मात्र आकडा रिलायन्स 11 टीम साठी अगदी फलकाती लावायचा आहे तिथपर्यंत पोहोचायचं आहे, त्यासाठी जिम्मेदारी घ्यावी लागेल. तो प्रयत्न करण्यासाठी या प्रकारचे फटके आर्यन आहे. आर्यन जर समोर असेल आणि अशा प्रकारचा फटका म्हणजे आता तिथे बॅटरचा पुन्हा एकदा जलवा आहे हे सुद्धा प्रतीत होता आणि बॉल पुन्हा एकदा मैदान के बाहेर जय बॉल पार येतो हा षटकार. 5 ओव्हरचा खेळ समाप्त आणि धावसंख्या जबाबदारी स्कोर काढते 50-52 म्हणजे तर या मात्र जिंकण्यासाठी आता 18 बॉल 63 धावेची आवश्यकता आहे. 18 बॉल 63 डीजे. चला अधिकचा बेट घेतला जातो. चला जास्त बेट जो आहे तो मला वाटतं दौडायचा नाहीये, तसं विनंती जास्तीत जास्त फास्ट क्रिकेट दर्शवा. विदाउट वेस्टिंग द मुवमेंट प्लीज सेट युअर फिल्डिंग फास्ट आणि त्यासाठी विनंती सतत आपण करतो की
टेनिस क्रिकेट जे आहे ते शिस्त येणं खूप गरजेचं आहे. त्यासाठी आपण पाहतो की प्रत्येक गोष्ट जी आहे ती अगदी करताना त्यासाठी कमी वेळ घ्या हीच विनंती असेल. तर 5 ओव्हरचा खेळ समाप्त धावसंख्या 9 मध्ये स्कोर करते 52-52. या मॅचचे लक्ष आहे आता 18 बॉल आणि 63 धावेची आवश्यकता. समोर पुन्हा एकदा बॅटर तयार. ऑनसेट पुन्हा एकदा प्रहार बॉल त्यामध्ये ट्रॅव्हल होईल. फिल्डर नाहीये तिथे. बॉल 1 बाउन्स झाली सीमा पार. आणखी एक येत हा आशिषच्या बॅट मधून दर्जेदार चौकार. सतत मोठे फटके जे आहे ते खेळणं गरजेचं आहे आणि तोपर्यंत सध्या जारी आहे या मैदानात. आणि हार मानण्याची वृत्ती जी आहे ते पुन्हा एकदा इथे ठेवायची नाही आणि त्या प्रकारचे सुद्धा पाहायला घेतं बॅटिंग करणं गरजेचं आणि तोपर्यंत सध्या जारी आहे या मैदानात. पुन्हा एकदा पुढे खेळण्याचा प्रयत्न दुसरा टप्पा ठेवला तर अपील सुद्धा केली जाते पण त्या प्रकारचं पुन्हा एकदा असं नाहीये. बॉल अनादर फील्ड कधी तर आणखीन एक पाहायला गेला तर डॉटची समाप्ती. विजय ठाकरे अंबेश्वरी गावाचं पुन्हा एकदा रत्न सध्या आहेत. पुन्हा एकदा प्रहार करायचा होता पिढा सुद्धा आहे तैनात. धाव घेण्याचा बिलकुल प्रयत्न होताना दिसत नाहीये. सातत्याने चांगली बॉलिंग सुद्धा केली जाते. हा पुस्तक पाहा गेला तर दडपणची समाप्ती अशा प्रकारचं पाहायला गेलं दडपण येईल तर या मॅचचं लक्ष गठीत करणं थोडंसं कठीण होऊ शकतं आणि तो प्रयत्न सुद्धा जारी आहे. आज तुफान यांचा खेळ खूप चांगला आलेला. तुफानच्या पॅटर्न आज वादळी खेळी अगदी साकारलेली आहे आणि त्यांच्या जोरावरती त्यामध्ये विजय ठाकरे यांचा सुद्धा बॅटचा पाहायला गेला तर कहर आपण पाहिला आणि एक चांगलं टार्गेट सुद्धा फलकात आहे टीम जय ठाकरे या टीम कडून. आणि त्या टार्गेटचा पाठला करत असताना पूर्णपणे पाहा गेला तर तास की पत्तों की तरह पूर्णपणे या टीमचा महल जो आहे तो पूर्णपणे उद्ध्वस्त झालेला आहे. आणि अशा प्रकारे बॅटिंग अपेक्षित पाहिजे पण तसं होताना दिसत नाहीये. कारण की मोठे फटके सातत्याने खेळायचे होते तर त्यामध्ये अपयश सुद्धा आलेला आहे. धावांची गती जाऊन पोहोचते 57. दिवस खेळण्याचा प्रयत्न जोरदार अपील केली जाते. हा सुद्धा बडीवरती ब्रश होईल. आता विकेट किपरचा पुन्हा एकदा बडीवरती ब्रश नाही तर पाहायला गेलं तर आणखी एक डॉट बॉल 57 आकडा होती. 21 आता कठीण होत चालले या मॅचला जिंकण्यासाठी. ऑफसाईडला क्लास टायमिंग आहे आणि गाडी फापले स्टॉक बहुत सीमा पार 104 चौकार. बॉल आणि 12 बॉल मध्ये 54 धावेची आवश्यकता. अजूनही सामना जो आहे तो समाप्त झालेला नाहीये. त्यासाठी पर ओव्हरचा विचार केला तर जिथे तुम्हाला धावा बनवायच्या आहेत ते 26 आणि त्यापुढे या लक्ष्याचा पाठलाग करायचा असेल तर या प्रकारची बॅटिंग पाहिजे. तो प्रयत्न सुद्धा होईल का? दमदार खेळाचं प्रदर्शन पाहिजे. पुढील खेळाचा प्रयत्न हवेत चाललाय. पिढा सुद्धा आहे तैनात चान्स नाहीये आणि इथे सुद्धा चांगला फटका. बहुत एकदा मैदान के बाहेर जय बॉल अगदी सीमा पार मैदानाच्या पलीकडे षटकार. ठिकाणी धावेची आवश्यकता आहे सामना जिंकण्यासाठी. तो प्रयत्न जिने जारी आहे. पुन्हा एकदा करण्याचा प्रयत्न आहे. स्ट्रेट डाऊन ग्राउंड फटका चांगला आहे. 2 फिल्डर आहे अगदी त्यांच्या मधोमध. पुन्हा एकदा बॉल पुन्हा एकदा अगदी चिरून तोडून फोडून मैदान के बाहेर अनादर 4 रन्स. आणखी एक दर्जेदार चौकार. काढते 71-71 म्हणजे त्याचा जो मात्र माइलस्टोन गाठायचा होता तेपर्यंत म्हणजे जे गाठायचे ते तोपर्यंत सुद्धा आशिष आणि प्रफुल्ल सुद्धा आहे. पण आशिष सुद्धा काही किंमतची बॅटिंग करता आहेत. जबरदस्त बॅटिंगचे इंटिव्ह जो आहे तो पुढे दाखवत असताना इंटेंट काय असतो
हे सुद्धा आपण पाहतो की पहिल्या 2 वरती 2 बाउंड्रीज पुन्हा एकदा प्रहार करण्याचा प्रयत्न हा सुद्धा गॅपमध्ये ढकलला फिल्डर सुद्धा आहे तैनात एक इथे प्राप्त केली जाते आणि या संघाच्या मदतीने धावसंख्या धावमध्ये स्कोर काढते आता 72-72 म्हणजे काय ते या मॅचचं लक्ष आहे सामना जिंकण्यासाठी जिने 43 43 धावेची आवश्यकता सामना जिंकण्यासाठी जिथे फाईट सध्या जारी आहे या मैदानात पाहावं लागेल बॉल कसा डिलिव्हर केला जातो तो वाईड योरकर नेटपती चकडी पिचिंग सुद्धा आहे तो आनंद सुद्धा आपण पाहतो की पंचाच्या भूमिकेमध्ये एका बाजूने आपण पाहतो सुनील सरांना खूप चांगली पंचाची कामगिरी त्यांच्या मार्फत व्यक्ती केली जाते घरच्या मैदानात सुद्धा आहेत हे दोन्ही अंपायर ऑफिशियल अंपायरची भूमिका जे आहे ते पुन्हा सिद्ध करत असणार तर सातत्याने चांगली गोलंदाजी आपण पाहतो की अपेक्षित आहे आणि त्या प्रकारचा खेळ सध्या दर्शक असताना आणखी एक तर्फाची समाप्ती नावा सातत्याने फलकाती पाहायला गेलं स्टॉप करण्याचा प्रयत्न टीमची धावसंख्या जपते स्कोर काढते आतापर्यंत 72-72 धावसंख्या या फलकाते आहेत शेवटचा बॉल होता या षटकातील आणि शेवटचा बॉल कार्पेटच्या साहाय्याने पुन्हा एकदा अगदी जमीला रोल करत असताना मागे जाईल आणि होते षटकाची समाप्ती आता 6 बॉल आणि या मॅचचं लक्ष आता जेव्हा पोहोचते फलकाती टीमची टोटल 73 म्हणजेच काय तर अजूनही सामना जिंकण्यासाठी 6 बॉल मध्ये 42-42 धावेची आवश्यकता आहे कठीण सध्या आहे या मॅचचं लक्ष तत्पूर्वी डीजे वाला ब्रेक महत्वाचा खेळ आणि उपस्थित आदरणीय जितेंद्र दुबळे साहेब आपलं मनपूर्वक आम्ही हार्दिक स्वागत करीत आहोत आपण मुख्य मंचावरती स्थानापन्न व्हायचं आहे आपलं सरस स्वागत जितेंद्र दुबळे साहेब 6 बॉल धावेची आवश्यकता आहे 42 42 शेवटच्या ओव्हर मध्ये प्रहार करण्याचा प्रयत्न पहिला बॉल अगदी कट करायचा होता पण तो बॉल पडल्यानंतर बॅटच्या रेंज मध्ये नाहीये आणि त्यानंतर इथे सुद्धा आपण पाहतो की विकेटचे पतन फलंदाज पाठदीप फलंदाज तिला कॅमेरामॅन आपण सुद्धा हवेतच पाठवला पण फिल्डर सुद्धा आहे तैनात त्याला वाढली वॉरियर्स आपण आपला निर्णय कळवायचा आहे एक सिंगल इथे प्राप्त केली जाते या सिंगलच्या मदतीने धावसंख्या जबाबदारी स्कोर काढते धावेची गती जी आहे त्यात जवळ पोहोचते 74 इथे सुद्धा हवेत आर्यन कडून अपेक्षित नव्हतं अशा प्रकारची चुकी पण बॉल जबाबदार फील्ड करतील तोपर्यंत आणखी एक सिंगल जे आहे ते प्राप्त केली जाते आणि या सिंगलच्या मदतीने धावेची गती जी आहे ते फलकाती जेव्हा स्कोर काढतात 75-75
प्रत्येक बॅटरचा विचार केला तर खूप चांगला आपण पाहतो की डेडिकेशन देण्याचा प्रयत्न राहिला, पण जेव्हा आपण पाहतो की एक मोठा माइलस्टोन गाठायचा होता, तर मग गाठत असताना सातत्याने अपयशाच्या जेव्हा आपण पाहतो की पायऱ्या ज्या आहेत त्या त्यांच्या समोर आल्या नाही, त्याचपुढे ती पायरी जी आहे ती सरकत आलेली नाहीये. त्याचा फायदा जो आहे तो पुणे एकदा घेताना दिसते टीम. यावेळी पाहायला गेला तर जय ठाकर सिंगल डबल धावा सध्या फलकात आहेत. पुढे बोलता ऑन्सला प्रहार बॉल आलाय आमच्या शमाल कक्षामध्ये आणि आलाय हा दर्जेदार षटकार.